साठी विठ्ठल रुक्मिणीच्या उत्सव मूर्ती सजल्यात। विठ्ठल रुक्मिणीच्या उत्सव मूर्तींची पहिली झलक आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय। 12:15 वाजता उत्सव मूर्ती मांडवात आणल्या जाणार आहेत। तर वसंत पंचमी निमित्त आज विठ्ठल रुक्मिणीचं लगीन लावण्यात येणार आहे आणि आज या उत्सव मूर्तींची पहिली झलक आपण साम टीव्हीवर पाहतोय। अतिशय नयनरम्य असं हे रूप आहे। दागिन्यांनी आणि भरजरी कपड्यांनी छान देवाच्या मूर्तीला सजवण्यात आलंय। साक्षात भगवंत विठ्ठल आणि रुक्मिणीचा आज शाही विवाह सोहळा पंढरपूरमध्ये संपन्न होत आहे। आज वसंत पंचमी आणि याच निमित्ताने दरवर्षी पारंपरिक पद्धतीने विठ्ठल आणि रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न होतो आणि या शाही विवाह सोहळ्याची विठ्ठल मंदिरामध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मंदिर हे फुलांनी सजवण्यात आलेले आहे। शिवशकुन म्हणून ऊस देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। आकर्षक अशा 20 देशी विदेशी फुलांनी पानांनी मंदिर सजवण्यात आलेलं आहे। विठ्ठलाचा गाभारा सजवण्यात आलेला आहे। विठ्ठलाचं महाद्वार देखील सजवण्यात आलेले आहे आणि मंदिरामध्ये आता लगीनघाई सुरू झालेली आहे। दुपारी 12 वाजता विठ्ठल आणि रुक्मिणीच्या माथ्यावरती अक्षता पडणार आहेत आणि आपण बघतोय की आता ही मंदिरामध्ये लगीनघाई सुरू झालेली आहे। मंगल स्वर सनई चौघडे देखील या ठिकाणी मंगल ध्वनी गुंजताना आपल्याला पाहायला मिळतात। भाविक देखील आता वराडी मंडळी देखील दाखल होत आहेत। थोड्या वेळामध्ये आता हळदीचा कार्यक्रम देखील सुरू होतोय। नवरी आणि वधूवराला नटवण्याचं काम देखील आता सुरू होतंय। कॅमेरामॅन राजू भारत नागरे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।